नमस्कार. मी माधुरी चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. बघा सकाळी काल बड्डे झाला अवनीचा आणि सकाळी 7 वाजताच तयार झाली मी. मी चालली आहे गेट टुगेदर करण्यासाठी. बघा सकाळमध्ये तयारी केली आणि गेट टुगेदरसाठी कधी भेटणार असं झालं होतं. 33 वर्षांनी आम्ही मैत्रिणी भेटणार होतो. म्हणून सकाळी उठून तयारी केली. माझे मिस्टर बोलले, "मी पण येतो चल धुळ्यापर्यंत, आईला पण भेटेल." मी निघाली माहेरी. माझे मिस्टर, मी. गेट टुगेदर करण्यासाठी मैत्रिणींना भेटायची खूप आतुरता होती. कधी भेटणार असं झालं. बघा ही एक मैत्रीण भेटली. आम्ही सोबत निघालो धुळ्याला जायला. किती किती खुश होतो आम्ही, एवढ्या वर्षांनी भेटलो होतो. पण आमच्यात थोडाही बदल झालेला नाही. त्यावेळेस जो स्वभाव होता, जे वागणं होतं, जे प्रेम होतं तेच अजूनसुद्धा आहे आमच्यामध्ये. बघा खूप खूप खुश होतो आम्ही. निघालो आम्ही प्रवासाला. एवढ्या 33 वर्षाच्या आठवणी गप्पा करणार होतो आम्ही. संगीताने आम्हाला तिच्या घरी बोलवलं होतं गेट टुगेदरसाठी. त्याच्यामुळे आम्ही खूप खुश होतो. एवढ्या 33 वर्षाच्या गप्पा करणार होतो. बघा हॉटेलवर गाडी थांबली. चहा पाण्यासाठी आम्ही चहा घेतला, नाश्ता केला छान. बघा पाण्याची बाटली पण घेतली. आणि ता हसत होती. पाण्याची बाटली दाखवते म्हणून. खूप छान वाटलं. सोबत प्रवास करत होतो, गप्पा करत होतो. खूप खुश होतो आम्ही. रील्स बनवले आम्ही बसमध्ये छान. बघा आलो आम्ही धुळ्याला. चेहरा बघा आमचा किती खुश आहे. जसं जवळ येत होतो ना, तसा आमचा आनंद वाढत होता. बघा आली मैत्रीण घ्यायला मला, संगीता आली घ्यायला. रस्त्यावरच भेटलं. बघा आल्या-आल्या बापरे! एवढ्या वर्षांनी भेटल्यामुळे खूप इमोशनल झालो होतो आम्ही. डोळ्यात पाणी आलं सर्वांच्या. खूप खूप वर्षांनी भेटल्यामुळे खूप इमोशनल झालो होतो. बघा फ्राय राईस बनवते आमच्यासाठी. स्पेशल डिश बनवली होती संगीताच्या मुलीने. मंदिर बघा किती सुंदर आहे तिचं. डायनिंग टेबल, किचन, बंगळी बघा किचनमध्ये. सगळा स्वयंपाक रेडी ठेवला होता तिने. गुजराती थाळी बनवली होती छान. बघा किती खुश होत्या एवढ्या दिवसांनी भेटल्यामुळे. खूप हॅपी होतो आम्ही. हा हॉल आहे तिचा. बंगळीवर बसून छान व्हिडिओ बनवले बघा आम्ही. बघितला का तुम्ही शॉर्ट व्हिडिओ? झुल्याचा व्हिडिओ बनवला छान.
खूप खुश होतो आम्ही. बघा स्वयंपाक, कढी, गाजरचा हलवा, गुंजे, गुजराती थाळी बनवली होती. गुंजे माहिती का तुम्हाला? मी पहिल्यांदाच खाल्ले बरं का गुंजे. गुजराती थाळी बनवली होती तिने. हे बघा हे गुंजे. बघा आमचं जेवण तयार झालं. जेवायची तयारी. या तुम्ही पण जेवायला. स्वयंपाक तयार झाला. बसलो जेवायला आम्ही. फ्राय राईस, कढी, गाजरचा हलवा, गुंजे. गुजराती थाळी जेवणार होतो. माझी मैत्रीण गुजराती आहे. नंतर बघा चौथी मैत्रीण आली आमची. तिला खूप लेट झालं होतं. तिची गाडी खूप लेट झाली. सकाळपासून बसली होती. आली बघा ती. आमच्या दीदीने आमच्यासोबत खूप छान एन्जॉय केला. बघा आली भेटली. बापरे! खूप इमोशनल प्रसंग होता आमच्यासाठी. एवढ्या वर्षानंतर बापरे! खूप रडल्या भेटल्यानंतर खूप रडायला आलं सर्वांना. खूप रडू येत होतं. सांगू नाही शकत, या शब्दात मांडता येणार नाही अशा भावना होत्या आमच्या सर्वांच्या. पण आम्ही किंचितही थोड्याही बदललो नव्हतो. हे मला खूप विशेष वाटत होतं. त्यावेळेस जशा होतो तशाच राहिलो आम्ही. थोडाही बदल नाही आमच्यामध्ये. तेवढंच प्रेम. 35 वर्षानंतर एवढं प्रेम राहणं म्हणजे खूपच आमच्यासाठी खूप हे. खूप रडलो आम्ही भेटल्यानंतर. बघा अनिता झोपून गेली होती तिची वाट बघून बघून. सकाळी 7 वाजेपासून बसली होती ती. 5 वाजले तिला यायला बघा. किती कडकडून भेटल्या. खूप भेटून भेटून रडल्या सगळ्याजण. चारही मैत्रिणी बघा आमचे चेहरे. एकदम भारी वाटत होतं. बघा आमचं प्रेम बघा. बापरे! रडत होतो, हसत होतो, गप्पा करत होतो. वेगळाच प्रसंग होता आमच्यासाठी हा खूप. बघा सगळ्यांनी तयाऱ्या केल्या. सेम सेम दिसत होतो. आम्ही चारी बहिणीच वाटायला लागलो होतो सोबत राहून. बघा आली तेव्हा कशी होती बघा, किती सुंदर दिसते. चेहऱ्यावर किती ग्लो आला. हा दोस्तीचा ग्लो आहे बरं का. तुमची पण मैत्रिणी असेल ना, मैत्रिणी असणार ना, तर करा तुम्ही खरंच. आणि ह्या वयात तरी मैत्री औषध असतं बरं का. आमच्यासाठी मैत्री म्हणजे औषधच आहे आमचं. बघा हळदी-कुंकू केलं संगीताने, सर्वांना पर्स दिल्या. हळदी-कुंकू केलं. नेमका बघा जानेवारी महिना असल्यामुळे हळदी-कुंकाचा पण प्रोग्राम होतोय. आम्ही सर्वांनी एकमेकींना गिफ्ट दिले. हे बघा पर्स आणल्या होत्या संगीताने आमच्यासाठी. आमचा हळदी-कुंकूचा पण प्रोग्राम होऊन गेला छान. ती बोलली, "आता तुम्ही त्या पर्स राहू द्या तुमच्या जुन्या, आता ह्याच पर्स वापरा." मी सर्वांना हे बघा तोरणं दिली. तुम्हाला तर माहितीच आहे. बघा भाऊ आला माझा, आम्हाला घ्यायला आला होता. हळदी-कुंकूचा कार्यक्रम झाला. भाऊ आहे हा माझा.
मी मी माझ्याकडून हळदी कुंकू केलं आणि तोरण दिले. हिने हळदी कुंकवाचे करंडे दिले सुरेखाने. बघा हे सुरेखाचा हळदी कुंकू. सर्वांचं हळदी कुंकू झालं छान. आता सुरेखाचा हळदी कुंकू चालू आहे. आता आणि ताणे केलं बघा. सर्वांना पर्स दिल्या तिने पण गिफ्ट दिलं. पर्स वाटल्या तिने पण. हे सरप्राईज होता सर्वांसाठी. कोणीच कोणाला काहीच सांगितलेलं नव्हतं. सरप्राईज दिलं होतं तिने सगळ्यांनी सर्वांना. बघा किती छान वाटतंय. हळदी कुंकूचा प्रोग्राम झाला. भाऊ आमचा घ्यायला आलेला होता आम्हाला. सगळ्यांनी पर्स चेंज केल्या. जुन्या पर्स ठेवून दिल्या. नवीन पर्स यूज केल्या सगळ्यांनी. आमचे पंत हे बघा हे गिफ्ट सर्वांनी दिलेले गिफ्ट ठेवले. पर्स, तोरण, हळदी कुंकाचे करंडे. डस्टबिनमध्ये टाकलं सगळा कचरा आणि नवीन पर्स यूज करायला घेतल्या. भाऊ आणि पंत होते बघा आमचे, गप्पा करत बसले होते. आम्ही रेडी झालो भाऊसोबत जायला. सर्वांनी आम्हाला खूप छान सपोर्ट केला. पंतांनी पण. बघा झालो आम्ही रेडी. पर्स घेऊन फोटो काढले सर्वांनी. दीदी आमचे फोटो काढत होती बघा. पर्स घेऊन फोटो काढले छान. खूप सपोर्ट केला घरच्यांनी पण संगीताच्या. खूप छान वाटलं. चला निघालो आम्ही, रेडी झालो. खूप छान फुलं लावली बघा तिने. गार्डन लावलेले छान. हे तिचं घर आहे, संगीताचं घर. राजस नाव आहे तिच्या घरावर, राजस. दादा आला होता आम्हाला घ्यायला. तो घेऊन चालला आहे. त्याची रिक्षा आहे ना. कुठेही फोन केला की येतो तो आम्हाला घ्यायला. मग दादासोबत चाललो आम्ही. बघा आलो सुरेखाच्या माहेरी आलो. दादा घेऊन आला आम्हाला. सुरेखाच्या वहिनी या. खूप आनंद झाला आम्हाला त्यांना भेटून. असं वाटत नव्हतं पहिल्यांदा आलोय असं. एवढ्या वर्षांनी आलो. त्यांना पण खूप आनंद झाला आम्ही गेट टुगेदर केलं तर. खूप छान मैत्रिणी म्हणे तुम्ही. खूप छान वाटलं वहिनींना भेटून. सुरेखा खूप छान दिसत होती. वहिनी बोलल्या मस्त दिसता ते तुम्ही. वहिनींना पण खूप आवडलं आमचं. सेम सेम घातलेले आम्ही कपडे. नंतर वहिनींनी हळदी कुंकू दिलं आम्हाला. क्लचर वाटले त्यांनी पण हळदी कुंकवाचे. खूप छान वाटलं वहिनींना भेटून.
धावती भेट घेत होतो थोडा थोडा वेळ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि आलो नंतर आम्ही माझ्या माहेरी आलो. बघा आईला भेटलो. दादा आम्हाला घरी घेऊन आला. आईला भेटायला आल्या माझ्या मैत्रिणी सगळ्या. फोटो काढले आईसोबत छान. बघा आई पण किती खुश होती. हे बघा आमच्या मामी बसल्या भावाच्या सासू माझ्या, हे माझे मिस्टर. छान फोटो काढले. सर्वजण आईला भेटून खूप खुश झाल्या. आईने चारींना मोतीचे दागिने बनवते ते दाखवले. त्यांना गिफ्ट पण दिले. त्यांनी विकत पण घेतले आईकडून. जे आवडलं ते. बघा दादा नमस्कार म्हणते. भाऊ आहे माझा, भाऊ बहिणी. सगळ्या आईच्या बनवलेल्या मोतीच्या वस्तू त्यांना खूप आवडल्या. आईकडून विकत पण घेतल्या त्यांनी. नंतर निघालो आम्ही बाहेर. हा बघा माझा लहान भाऊ. त्याचा व्हिडिओ काढला मी. रिक्षेत बसलेली होती म्हणून लांबून आला. लहान भाऊ आहे माझा. नंतर आलो आम्ही फूड पार्कला. दुपारी इतकं छान जेवण झाल्यामुळे काही जास्त भूक नव्हती. थोडा नाश्ताच करायचा होता. मग आम्ही इथे आलो फूड पार्कला. बघा सगळ्या सेम सेम दिसतंय. बहिणी बहिणीच वाटतंय. तुम्हाला कशा वाटतात ते माझ्या मैत्रिणी? नक्की सांगा बरं का. तुम्हाला कोणती मैत्रीण आवडली? आम्ही चारी मैत्रिणी कशा दिसत होतो कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बरं का. आमच्या दोस्तीवर तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. तुम्ही पण करा अशी दोस्ती. बघा सकाळी उठल्यावर छान देवपूजा केली. संगीताने आरती म्हटली, देवपूजा केली. व्हिडिओ टाकलाय बघा. गुजरातीत आरती बोलली तिने छान. मी व्हिडिओ टाकलाय, नक्की बघा. पूजेचा व्हिडिओ आहे. श्रीकृष्ण किती सुंदर मंदिर आहे बघा तिचं. खूप छान. एकदम भारी वाटलं आम्हाला तिच्याकडे. गेट टुगेदर केलं आम्ही. खूप एन्जॉय केला. खूप भारी वाटलं. इतक्या वर्षांनी भेटल्यानंतर सुद्धा तेच प्रेम भेटलं आम्हाला. थोडाही आमच्या कोणात बदल झालेला नव्हता. त्याचं मला जास्त आश्चर्य वाटत होतं. दोस्तीमध्ये ना गरीब ना श्रीमंत, ना काळा ना गोरा असं असतं. बघा किती सुंदर दिसते. आमचे चेहरे पण किती सुंदर दिसतात ते. आता तयारी करून आम्हाला पंतांकडून होती पार्टी, आजची पार्टी. पंत बोलले चला मी तुम्हाला मंदिर दाखवायला घेऊन जातो. महाकालेश्वर मंदिर दाखवलं, बाहेर जेवायला नेलं. थँक्यू पंत. खूप छान, खूप छान वाटलं आम्हाला तुमच्याकडे. छान सपोर्ट केला तुम्ही आमच्या दोस्तीसाठी. सर्वांचं सहकार्य असल्याशिवाय गेट टुगेदर छान होत नसतं. सर्वांनी सपोर्ट केला आम्हाला छान. बघा रात्री आम्ही चुलीवरची खिचडी बनवली. बघा आम्ही रात्रीचं जेवण केलं छान. आणि आमची आता ही शेवटची रात्र होती म्हणून खूप इमोशनल झालो होतो. उद्यापासून संगीता बोलली मी एकटीच राहणार, सुनं सुनं होणार घर माझं. खूप इमोशनल झालो. आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून मला. थँक्यू.